तुम्हालाही मुलगी आहे का? एका मुलीपेक्षा जास्त मुली आहे का? त्यांच्या लग्नाचं किंवा त्यांच्या शिक्षणाचं टेन्शन आलं आहे का? तर हा व्हिडिओ बघा. नमस्कार. सुकन्या समृद्धी योजना आपल्या भारत सरकारने ही योजना चालू केलेली आहे. बघा, या योजनेसंदर्भात आपण काही मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहे. तर या मुद्द्यांसंदर्भात आपण सखोल जाणून घेणार आहोत. तर बघा, पहिला जो मुद्दा आहे, ही योजना कोणाविषयी आहे. दुसरा मुद्दा, यासाठी पात्रता काय आहे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा, योजना केव्हा सुरू झाली. त्याच्यानंतर चौथा मुद्दा, बेटी बचाव बेटी पढाव. त्याच्यानंतर पाचवा मुद्दा, खाते कुठं खोलले जाते. या योजनेचे खाते आपल्याला खोलायचे आहे तर ते कोण्या ठिकाणी आपण खोलू शकतो. त्याच्यानंतर सहावा जो मुद्दा आहे, याची जे ठेव मर्यादा आहे, तर ही ठेव मर्यादा किती आहे. तर या सर्व मुद्द्यांसंदर्भात आपण सखोल जाणून घेणार आहोत. तसे तर याच्यामध्ये भरपूर सारे मुद्दे येतात सांगण्याजोगते, परंतु हे एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं अशक्य आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप हे सर्व मुद्दे जाणून घेऊ. बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की ही जी योजना आहे, सुकन्या समृद्धी योजना, ही योजना कोणासंदर्भात आहे. तर ही योजना आपल्या भारत देशातील ज्या मुली आहे, तर त्या मुलींसंदर्भात ही योजना भारत सरकारने केलेली आहे. बघा, पहिला मुद्दा दिलेलाच आहे या ठिकाणी की ही जी योजना आहे, ही योजना कोणाविषयी आहे. तर मी तुम्हाला सांगितलंच की आपल्या भारत देशामधल्या ज्या मुली आहे, तर या मुलींसाठी आपल्या भारत सरकारने ही योजना चालू केलेली आहे. ही योजना अशासाठी चालू केलेली आहे की जेणेकरून ज्या वेळेस आपल्या पाल्यांना एक मुलगी असते किंवा दोन मुली असतात किंवा दोनपेक्षा आणखी जास्त मुली असतात, तर या मुलींचं शिक्षण, ह्या मुलींचं संगोपन, या मुलींना काही अचानक समजा काही बिमारी आली, काही आपत्ती आली, तर त्याच्यासाठी संरक्षण कवच म्हणून ही योजना काम करते. तर बघा, दुसरा जो मुद्दा आहे या ठिकाणी, यासाठी पात्रता काय. बघा, कोणतंही काही शिक्षण असो किंवा कोणतंही काही क्षेत्र असो, त्या ठिकाणी पात्रता ही लागतेच. मग या योजनेमध्ये सुद्धा पात्रता दिलेली आहे. ती पात्रता म्हटलं म्हणजे अशी की या ठिकाणी या योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा आहे, तर याच्यासाठी पात्रता दिलेली आहे. तर ही पात्रता अशी आहे की ही पात्रता वयासंदर्भात या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. म्हणजे कमीत कमी शून्य वयोगट, कमीत कमी शून्य वयोगट ते जास्तीत जास्त 10 वर्षापर्यंत वयोगट असलेली मुलगी जर असेल, या गटाची जर मुलगी असेल, तर त्या ठिकाणी आपण त्या मुलीचं खातं हे ओपन करू शकतो. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, योजना ही केव्हा सुरू झाली. तर बघा, 2015 साली, 22 जानेवारी 2015 साली आपल्या भारत सरकारने पुढचा मुद्दा दिलेला आहे, तो मुद्दा घेऊच आपण. भारत सरकारने बेटी बचाव आणि बेटी पढाव ही योजना चालू केली. तर त्या योजनेच्या अंतर्गत ही सुकन्या समृद्धी योजना चालू केलेली आहे. बघा, पुढचा मुद्दा दिलेलाच आहे त्यांनी, बेटी बचाव बेटी पढाव. मुलीला पहिले तुम्ही वाचवा आणि त्याच्यानंतर तिचं शिक्षण करा, असा त्याच्यामधून मराठीतून अर्थ होतो, अर्थ घेतला जातो. आपण काय करतो, याच्या उलटच करतो. सगळ्यात पहिला मुद्दा म्हटलं म्हणजे असा की बेटीला तर आपण वाचवतच नाही, त्याच्या उलटच करतो. काय काय करतो आपण, वेगवेगळ्या प्रकारच्या लिंग निदान चाचण्या करतो.
वंशाला दिवा पाहिजे, काय वंशाला दिवा पाहिजे या कारणास्तव आपण काय करतो, भ्रूण हत्या करतो. मग इथं बेटी बचाव ही संकल्पना राबवतो का आपण? नाही. ही संकल्पना तर आपण राबवतच नाही, खूप दूरची राहते ही संकल्पना. त्याच्यानंतर बेटी बचाव आणि बेटी पढाव, मुलीसाठी शिक्षण देतो का हो आपण? पाहिजे तसं शिक्षण देतो का? नाही देत. आजही आपल्या भारत देशामध्ये ग्रामीण भागाचं जर उदाहरण घेतलं तर या ग्रामीण भागामध्ये बरेच अशी टक्केवारी तुम्हाला दिसेल की त्या ठिकाणी मुलींना शिक्षण दिलं जात नाही. शिक्षण दिलं जात नाही. तर शिक्षण पण दिलं पाहिजे. सगळ्यात पहिले काय, तिला वाचवलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्या मुलीला चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे. हा आपला 4 नंबरचा मुद्दा होता, बेटी बचाव बेटी पढाव. तर ही योजना चालू केली केंद्र सरकारने आणि त्या योजनेच्या अंतर्गत सुकन्या समृद्धी योजना ही योजना चालू केली. ही योजना काय काम करते? मुलींना एक संरक्षण कवच देते, हे मी तुम्हाला सांगितलंच. त्याच्यानंतर 5वा जो मुद्दा आहे आपला, याचे जे खाते आहे, आता ही योजना आपण समजा सुरू केली किंवा आपल्याला ह्या योजनेला सुरू करायचं आहे, तर याचे जे खाते आहे, हे खाते कुठं आपण ओपन करू शकतो, कुठे खोलू शकतो हे खाते? या योजनेचे जे खाते आहे, हे खाते आपण कोण्या ठिकाणी ओपन करू शकतो? तर बघा, आपल्या भारत देशातील SBI बँक असेल, ICICI बँक असेल किंवा HDFC बँक असेल, शक्यतो या बँकेमध्येच खाते खोला तुम्ही. आणि त्याच्यानंतर दुसरा एक याच्यामध्ये खाते खोलण्याचा पर्याय दिलेला आहे त्यांनी, तो म्हटलं म्हणजे पोस्ट ऑफिस. या आपल्या भारत देशातील या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये ही योजना तुम्ही खोलू शकता. या योजनेचे खाते तुम्ही ओपन करू शकता. शक्यतो ही योजना आपल्या भारतातील जे पोस्ट ऑफिस आहे, या पोस्ट ऑफिसमध्येच खोलण्याचा प्रयत्न करा. त्याचं कारण असं आहे की पोस्ट ऑफिस बँकपेक्षा या योजनेला जास्त दर देते. पुढचा जो मुद्दा आहे आपला, हे खाते आपण ओपन केल्यानंतर, हे खाते सुरू केल्यानंतर मग याच्यामध्ये ठेव मर्यादा किती आहे? तर बघा, आता बऱ्याच अशा योजना असतात की त्याच्यामध्ये ठेव मर्यादा ह्या निश्चितच असतात दिलेल्या. तर याच्यामध्ये सुद्धा, या योजनेमध्ये सुद्धा ठेव मर्यादा दिलेली आहे. बघा, तर या ठिकाणी कमीत कमी तुम्ही त्या आर्थिक वर्षामध्ये, या ठिकाणी कमीत कमी तुम्ही त्या आर्थिक वर्षामध्ये 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाखापर्यंत एवढी रक्कम जमा करू शकता. मग आता काहींच्या मनामध्ये हा एक प्रश्न निर्माण होत असेल की ते जे जास्तीत जास्त 1.5 लाख ही रक्कम दिलेली आहे, तर त्या 1.5 लाखापेक्षा जास्त रक्कम आम्ही त्या खात्यामध्ये भरू शकतो का किंवा ठेवू शकतो का? तर या खात्यामध्ये त्या 1.5 लाखापेक्षा जास्त रक्कम तुम्ही या ठिकाणी भरू शकत नाही, ठेवू शकत नाही. त्यांनी मर्यादा दिलेली आहे तशी की जास्तीत जास्त तुम्ही किती 1.5 लाखापर्यंत रक्कम त्या अकाउंटमध्ये ठेवू शकता, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ठेवू शकत नाही. मग आता कमीत कमी त्यांनी किती दिलेली आहे त्या ठिकाणी रक्कम? 250 रुपये दिलेली आहे. मग 250 पेक्षा कमी रक्कम त्या आर्थिक वर्षामध्ये आम्ही भरू शकतो का? तर नाही. कमीत कमी तुम्हाला 250 रुपये भरावीच लागणार आहे आणि जास्तीत जास्त मग 1.5 लाखापर्यंत तुम्ही कितीही भरू शकता. मग काहींच्या मनामध्ये असाही प्रश्न निर्माण झाला असेल की 250 रुपया व्यतिरिक्त 5,000 किंवा 10,000 किंवा 2,500 किंवा 3,000 अशी कोणतीही रक्कम किंवा कोणत्याही प्रकारची रक्कम आम्ही ठेवू शकतो का? निश्चितच ठेवू शकता, कोणत्याही प्रकारची रक्कम, आणि त्या आर्थिक वर्षामध्ये केव्हाही तुम्ही ठेवू शकता. परंतु मी सांगितलं की मर्यादा किती आहे? जास्तीत जास्त 1.5 लाखापर्यंत मर्यादा आहे. 1.5 लाखापेक्षा तुम्ही जास्त रक्कम त्या आर्थिक वर्षामध्ये ठेवू शकत नाही.
तर अशा प्रकारे तुम्ही इथं या योजनेमध्ये ठेव ठेवू शकता. त्याची ठेव मर्यादा अशी दिलेली आहे. तर खूप चांगली योजना आहे. खूप जबरदस्त योजना आहे. ही योजना आपल्या भारत सरकारने कशासाठी चालू केली असेल हो? व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की ही योजना आपल्या भारत देशातील मुलींना संरक्षण कवच देते. त्या मुलीचं शिक्षण आहे. त्याच्यानंतर जी बाब आहे तुमची ते म्हटलं म्हणजे तिचं लग्न आहे. आणि तिसरी एक बाब सांगता येईल ती म्हटलं म्हणजे एखादी काही आपत्कालीन स्थिती निर्माण झाली, उदाहरणार्थ काही मोठी त्या मुलीला बिमारी जर झाली असेल, तर त्या बाबीला सुद्धा ही योजना संरक्षण कवच देत असते. बघा, आता याच्यामध्ये भरपूर असे मुद्दे आहे. तर एवढं सांगणं या एका व्हिडिओच्या माध्यमातून शक्य होणार नाही. तर आपण आता बाकीचा जो पार्ट आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगू.